फ्रॉम लास्ट 2 इयर्स तुम्ही हा बिझनेस एक्सिलन्सीनी आणि सक्सेसफुली रन करताय. हा ब्रँड मी नाही तयार केला. तर 100% तुम्हाला चॅलेंजेस आणि त्यानंतर प्रॉब्लेम्स बरेचसे आले असतील. चॅलेंजेस तर भरपूर आले. सुरुवातीला बरेचशा लोकांनीही वेड्यात काढलं. गेस्ट कडनं असू द्या, सर्वांकडनं आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिव्ह्यू भेटतोय. स्टाफ, सर्व्हिस, फूड क्वालिटी या सगळ्या गोष्टी कशा मेंटेन करतात? क्वालिटीवर आम्ही काम करतो. आमचा स्टँडर्डाइज एसओपी ठरलेला आहे. आपला जो रूफटॉप आहे, बऱ्याचशा नाशिककरांना बेस्ट जागेवर व्हिजिट करायचे असते, तर त्यांना आपला रूफटॉप कसा युनिक आहे त्या क्राऊडसाठी? आमचा रूफटॉपचं वेगळेपण असं आहे की जर रूफटॉपला यायचं आहे तर स्वतःसाठी येत आहे कोणी पण. मी नाशिकमध्ये बऱ्याचशा जागेवर जातो, पण मला आजपर्यंत माहित नव्हतं की नाशिकमध्ये पण माउंटेन आहे. जेव्हा मी तुमच्या रूफटॉपला आलो तेव्हा समोर बघितल्यावर इथून माउंटेन व्ह्यू दिसतोय. कुठे ब्लॉकेज नाहीये, बिल्डिंग वगैरे नाही आजूबाजूला. जर कोणत्या युथला एक पार्टी ऑर्गनाईज करायची असेल, यासाठी आपण स्पेशल फ्लोअर तयार डिझाईन केलेला. जर ऋषी दादा आपण बघितलं, हजारो नाशिककरांचा तुम्ही ट्रस्ट आणि विश्वास जिंकलाय, तर तुम्ही बिझनेस क्रेडिबिलिटी, प्रोफेशनलिझम तुम्ही कसं मेंटेन करता तुमच्या ब्रँड? वेलकम ऋषी दादा टू यूथ आयकॉन अँड द लीडर्स शो. टुडे वी आर ॲट स्कायलाइन एक्स बाय बेओविस हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड. फ्रॉम लास्ट 2 इयर्स तुम्ही हा बिझनेस एक्सिलन्सीनी आणि सक्सेसफुली रन करताय. तर मला आणि बऱ्याच नाशिककरांना जाणून घ्यायचं याच्या मागची तुमची जर्नी कशी होती, सुरुवात कशी झाली, तुमच्यासोबत कोण काम करताय? फर्स्ट ऑफ ऑल तुला मी सांगू इच्छितो की हा ब्रँड मी नाही तयार केला. याचा जो फाउंडर आहे तो माझा मित्र अनुराग साबळे आहे. तो इथे नसतो, तो सध्या आता US ला आहे. सो हे विजन आणि हा ब्रँड त्याने टाकला. या जर्नी सोबत त्याने मला सोबत घेतलं. सो ऍज अ को फाउंडर हा ब्रँड मी आता बघतोय. सो हा ब्रँड तयार करण्यामागचं त्याचं विजन होतं की नाशिकची जी खाद्य संस्कृती आहे, जी त्याचा एक्सपिरियन्स जो होता तो बाहेर US ला असल्यामुळे त्याचाही बेनिफिट, आणि सोबत एक भारतातला जो खाद्य संस्कृती आहे त्या सर्व इथे आपल्याला, प्लस त्यासोबत एक ग्लोबलायझेशन कसं करता येईल या दृष्टीने ते विजन घेऊन त्याने हा ब्रँड टाकला. सो आमच्या दोघांचा विजन हाच होता की नवीन काय देता येईल, यंग क्राऊड ते ओल्डी पर्यंत सर्वांना या फ्लोअरला कसं कम्फर्टेबल ठेवता येईल आणि इथे आल्याच्या नंतर ते एन्जॉय कसे करतील या दृष्टीने प्रयत्न आम्ही करत राहिलो. त्यानेही केले आणि पुढे करत आहोत. जसं तुम्ही आता सांगितलं मला, जे तुमचे को फाउंडर आहेत, तुम्ही को फाउंडर आहे, ते पहिले US ला होते, त्यानंतर ते इंडियामध्ये येऊन नाशिकमध्ये एवढा बेस्ट ब्रँड टाकायचा त्यांनी निर्णय घेतला. तर 100% तुम्हाला चॅलेंजेस आणि त्यानंतर प्रॉब्लेम्स बरेचसे आले असतील. तर अशा स्टार्टिंग फेज मध्ये काय चॅलेंजेस आपल्याला बघायला भेटले? चॅलेंजेस तर भरपूर आले. सुरुवातीला ह्या बिझनेस मध्ये तोही नवीन होता, मीही नवीन होतो. सो त्यामुळे आम्हाला म्हणण्यापेक्षा त्याला सुरुवातीला बरेचशा लोकांनीही वेड्यात काढलं. जसे की मॅनेजमेंट असू द्या किंवा वर्कर्स असू द्या, स्टाफनेही वेड्यात काढलं. मग रॉ मटेरियल जिथनं आपण घेतो, सो वेंडर जास्त रेट्स लावणे, ह्या सर्व गोष्टी फ्लोअरवर होत होत्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडा डिमोटिवेट अनुराग झाला. पण हा माझ्यासाठी नवीन नव्हतं. जुना धंदेवाईक म्हणून कुठल्याही धंद्यामध्ये काम कसं करायचं किंवा पुढे कसं जायचं न हार मानता या दृष्टीने मी पहिल्यापासून काम करतो. तुला तर माहितीच आहे, माझा डेअरी फार्मही होता. याच्या आधी मी डेअरी फार्म रन करत होतो, जो की ऋषिकेश डेअरी फार्म नावाने होता. आणि कोविड लागण्याच्या आधी तो ब्रँड मी तयार केलेला होता. पण कोविडचे जे सर्वांनाच अनुभव वाईट आले आणि ह्या दृष्टिकोनातून मी थोडं थांबून पण गेलो. मलाही लॉसेस बघावे लागले. असं नाही की मी लॉसेस पाहिले नाही. आणि त्याच मला बेनिफिट इथे झाला. तेथील मॅनेजमेंट असू द्या किंवा काम करण्याची पद्धत असू द्या, ह्या सर्व गोष्टी इथे मला इम्प्लिमेंट करून फायदा झाला. त्याच्यातून मी पुढे चालत गेलो. आणि जो अनुरागला जो डिमोटिवेट झालेला होता त्यालाही थोडे होप्स आले. आणि त्याने ज्यावेळेस US ला जाण्याचा निर्णय घेतला त्या टायमिंगला एक आमची मैत्रीचा बॉन्ड आणि आमचा एकमेकांवरील विश्वास, ह्या गोष्टीमुळे त्याने हा ब्रँड मला सोपवला आणि याची जबाबदारी मला दिली. जे विजन आम्ही दोघांनी आणि आमच्या सर्व टीमने ठरवलेले एक्स फॉर एक्सलन्स, या दृष्टीने कसे पाऊल टाकता येईल आणि ब्रँड पुढे नेता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याचा रिझल्टही आम्हाला दिसतोय. जसं की नाशिकच्या ओव्हरऑल सर्व क्राऊड कडनं असू द्या, गेस्ट कडनं असू द्या, सर्वांकडनं आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिव्ह्यू भेटतोय. आमच्या फूड क्वालिटीच्या बद्दल चांगलं लोक बोलताय, आमच्या हॉस्पिटॅलिटी बद्दल बोलताय, आमचा स्टाफ जो सर्व्हिस देतोय आज त्याची आम्हाला आनंद आहे की आज आम्ही नाशिकच्या पब्लिकला ज्या स्टँडर्डचा आम्ही विजन ठेवलं होतं ते स्टँडर्ड देतोय. त्यामुळे बेस्ट एक्सपिरियन्स घेऊन लोक इथनं जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडनंही लोकांकडनं माउथ पब्लिसिटी होते. सो या सगळ्या गोष्टींचा आतापर्यंतचा प्रवास असा चालू आहे. जसं आता तुमचा फ्रेंड, जसं तुम्ही सांगितलं की ते परत US ला गेले, तर त्यांचं बिझनेस बॅकग्राऊंड किंवा जॉब बॅकग्राऊंड काय होतं? तुम्ही सांगितलं तुमचा बिझनेस पहिला कोर्स होता, तुम्ही डेअरी फार्म पासून सुरुवात केली,
तसं त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे? त्याचा बॅकग्राऊंड असा की त्याची माझी ओळख स्कायलाईनच्या आधीची. त्याचे वडील आणि माझे वडील कॉमन फ्रेंड्स. सो कॉमन फ्रेंड असल्यामुळे आमची भेट झाली. मोस्टली त्याची भेट आणि माझी भेट ही आमचे जे आम्ही एक स्ट्रॉंगली फिगर मानतो आमचे संदीप काका, त्यांच्यामुळे झाली. त्यांचाही आम्हाला चांगला सपोर्ट असतो बिझनेस मध्ये. बेबीजची जी पाया रचना जिथे झाली त्याचं मूळ कारण आणि चांगला सपोर्ट हा संदीप काकांचा असतो आम्हाला. सो त्याचा बॅकग्राऊंड असा की तो US ला अमेझॉन मध्ये जॉब करतो. अमेझॉन सारख्या नामांकित आणि उच्च ब्रँडचा जो अनुभव त्याचा होता तोही काम आला आम्हाला. त्यामुळे इथे क्वालिटीवर कसे काम करायचे आणि एक्सपान्शन कसे करायचे या दृष्टीने त्याचे थॉट्स खूप चांगले आणि क्लिअर व्हिजन वाले होते. सो हे असल्यामुळेच मी त्यालाही जोडला गेलो आणि एक माझी काम करण्याची पद्धत आणि त्याची मॅच झाल्यामुळे आम्ही सोबत आलो. आणि जर आपण बघितलं हा जो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, मेजर लोक इथे फसतात का बरं? की त्यांना स्टाफ प्रॉपर भेटत नाही, जसं तुम्ही सांगितलं. त्यानंतर त्यांना सर्व्हिस चांगली देतात नाही मोस्ट ऑफ दी जे रेस्टॉरंट असतात त्यांना. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा स्टाफ, सर्व्हिस, फूड क्वालिटी या सगळ्या गोष्टी कशा मेंटेन करता? जर आपण कम्पेअर केलं बाकीचे रेस्टो किंवा बार वगैरे रेस्टॉरंट असतात, रूफटॉप असतात, तर आपण कसं त्याच्यापेक्षा बेस्ट सर्व्हिस आणि बेस्ट स्टाफ प्रोव्हाइड करतो? फर्स्ट ऑफ ऑल तर जो आमचा एक्स आहे स्कायलाईन एक्सचा पॉइंटच आहे की एक्स फॉर एक्सलन्स. सो मेनू कार्ड ते सर्व्हिस पर्यंत हे संपूर्ण ज्या प्रकारे आम्ही मेंटेन ठेवतो त्यामधले आमचे काही फंडामेंटल्स ठरलेले आहे. क्वालिटीवर आम्ही काम करतो. आमचा स्टँडर्डाइज SOP ठरलेला आहे, त्यावर आम्ही काम करतो. स्टाफ सोबत आमचं जे बोलणं चालणं आहे किंवा स्टाफचं कस्टमर सोबत जे आहे त्यामध्ये काही दुमत नको यायला ह्या पद्धतीत आम्ही त्यांनाही मार्गदर्शन करतो, जेणेकरून स्टाफ बी वेल ट्रेन असू द्या. स्टाफचं रोजच्या रोज ब्रीफिंग घेतलं जातं. प्रिव्हियस डे ला काय चुका झालेल्या आहे आणि त्या पुन्हा होऊ नये याकरता आम्ही काम करतो. मेनू कार्ड ते सर्व्हिस हेच आमचं मेन पॉइंट आहे की नुसतं फूड देतोय म्हणून चालत. याच्या मागे रॉ मटेरियल पण मॅटर करतं. लोक काय वापरतात याच्याबद्दल तर मी काही बोलत नाही, बट आम्ही जे वापरतो आणि जे रॉ मटेरियल परचेस करतो किंवा आमचे जे पण कोणी वेंडर्स असू द्या, आमचं पहिलं त्यांनाही सांगणं असतं की जे आम्ही क्वालिटी सांगितलेली आमच्या डिश साठी आम्हाला त्याच क्वालिटीचं आणि त्याच बेस्ट स्टँडर्ड बेस्टच पाहिजे, त्याच प्रकारे पाहिजे. त्यावर आम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे आमची डिश आणि वेल हायजीन मेंटेन ठेवलं जातं. राहिला विषय सर्व्हिसेसचा, तर सर्व्हिसेस मध्ये प्रॉपर वेने डिश ही टेबल पर्यंत गेली पाहिजे. त्या डिश बद्दल पण समोरच्याला जी उत्सुकता असते, जर ऑर्डर केले तर त्या प्रकारे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ज्यावेळेस ती प्लेटला येते ती बघितल्यानंतर बी त्याला पहिलेच प्रसन्न वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीत त्याचं प्रेझेंटेशन असतं, त्याचप्रमाणे टेस्टही असतो. असे भरपूरसे पॉइंट की त्याबद्दल आम्ही कंटिन्यू वर्क करत असतो. आणि असं आम्ही म्हणत नाही की परफेक्ट आहोत, नवीन नवीन शिकत असतो आणि शिकवत असतो आपलाही देखील. आपला जो रूफटॉप आहे, बऱ्याचशा नाशिककरांना बेस्ट जागेवर व्हिजिट करायचे असते, तर त्यांना आपला रूफटॉप कसा युनिक आहे त्या क्राऊड साठी? आमचा रूफटॉपचं वेगळेपण असं आहे की जर रूफटॉपला यायचं आहे तर स्वतःसाठी येत आहे कोणी पण. सो इथे आल्यानंतर प्रत्येकाला एक स्वतःचा टाइम घालवायचा असतो. स्वतःचा टाइम घालवणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे प्रत्येकाला पर्सनल टाइम हवा असतो, त्याकरताच लोक येतात. आणि एक धावपळीच्या युगामध्ये एक स्वतःसाठी वेळ दिला गेला पाहिजे आणि हा वेळ घालवण्यासाठी प्रत्येकाला पीसफुलनेस हवा असतो, एक पॉझिटिव्ह वाईब हवी असते. आणि ह्याच मेन पॉइंटवर आम्ही इथला अँबियन्स बनवलेला आहे, जेणेकरून आता आपणही इथे बसलोय तर त्या प्रकारची पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवत असेल. आणि ह्या पॉझिटिव्हिटीमुळे जो माइंड रिफ्रेश होतो, त्यामुळे लोकांनाही हा आमचा रूफटॉप आवडतोय. कारण की त्या प्रकारचा एन्व्हायरमेंट असू द्या, आर्किटेक्चर असू द्या, त्या प्रकारेच आपण डेव्हलप केलं. मी नाशिकमध्ये बऱ्याचशा जागेवर जातो, पण मला आजपर्यंत माहित नव्हतं की नाशिकमध्ये पण माउंटेन आहे. जेव्हा मी तुमच्या रूफटॉपला आलो तेव्हा समोर बघितल्यावर इथून माउंटेन व्ह्यू दिसतोय, कुठे ब्लॉकेज नाहीये, बिल्डिंग वगैरे नाही आजूबाजूला. तर मी प्रत्येक नाशिककरांना सांगाल तुम्ही एकदा मस्ट व्हिजिट करा रूफटॉपला. इथला एक्सपिरियन्स बाकी कडे कुठेच भेटणार नाही, 100% ॲश्युरन्स. नक्कीच आमच्या म्हणजे रूफटॉपची खासियतच आहे की पुन्हा एक नाही 360 पण बऱ्यापैकी एरिया कव्हर होतो, जिथनं तुम्ही संपूर्ण नाशिक बघू शकता. आणि मेन म्हणजे आम्ही एकदम हार्ट ऑफ द सिटी मध्ये येतो. सो लोकेशन बी आपलं इतकं मस्त आहे की इथनं सर्व व्ह्यू पण दिसतो, ग्रीनरी दिसते
आणि कुठल्याही प्रकारचा ब्लॉकेज नाहीये. सो हवा पण मस्त तुम्हाला जाणवत असेल. राईट. आता आपण येऊ तुमच्या बेस्ट डिशेस वरती. तुमची स्वतःची फेवरेट डिश कोणती तुमच्या रूफटॉप मध्ये? माझी तर फेवरेट डिश आमची आहे एक एमादाशी म्हणून आहे. ती डिश जी आहे इंडोनेशियन डिश आहे, जी की आम्ही नाशिकमध्ये आम्हीच देतो. म्हणजे तीच नाही तर अशा भरपूर डिशेस आहे की ज्या नाशिकमध्ये फक्त आपल्या फ्लोरला मिळतात. अशा भरपूर म्हणजे जसं की नांजा आहे, आमचे टर्किश रोल आहे, त्या अशा भरपूर गोष्टी आहे की ज्या फक्त आपल्या फ्लोरला मिळतात आणि चांगल्या क्वालिटीने मिळतात, ज्याने लोकही चांगला रिव्ह्यू देतात त्याबद्दल. जर कोणत्या युथला एक पार्टी ऑर्गनाईज करायची असेल किंवा एक प्रॉपर आपण बोलतो की फ्रेशर्स पार्टी असो, अशा मल्टिपल टाइपच्या पार्टी किंवा वुमेन्स साठी किती पार्टी असेल, तर ते आपण कसं नियोजन करतो, कसं प्लॅनिंग करतो आपल्या लोकेशन वरती? आमच्या म्हणजे जे बी आपण फ्रेशर्स असू द्या, इव्हन बर्थडे पार्टीज असू द्या किंवा एखादा इव्हेंट असू द्या, यासाठी आपण स्पेशल फ्लोर तयार डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये प्रॉपर प्रायव्हसी मिळते, त्यात प्रॉपर लाईट्स आहे ज्या की फक्त आणि फक्त नाशिकमध्ये आपल्याच फ्लोरला आहे. लोकल लाईट सारख्या लाईट्स आपण युज पण केलेलं नाही. प्रॉपर पिक्सल लाईट युज केलेलं आहे, ज्या मल्टिपल फंक्शन्स त्यात आहे. त्यामुळे तुम्हाला एक पार्टी वाईब पण चांगली क्रिएट होते आणि यंग क्राऊड पण आहे त्यावर जास्त मस्त बेस्ट एन्जॉय करतो. बर्थडे पार्टी असू द्या, त्यांची हॉस्पिटॅलिटी असू द्या, त्यांची सेफ्टी असू द्या, या सर्व गोष्टींचा पॉइंट लक्षात ठेवून सिक्युरिटी असू द्या. मोस्ट सिक्युरिटी आजच्या काळात आणि लेडीज पण त्या प्रकारे इथे सेफ फील करते. त्या प्रकारचे बाउन्सर्स असू द्या, सिक्युरिटी सिस्टम असू द्या, इव्हन कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी होऊ नये याकरताही आम्ही काम करतो. काही ऍक्टिव्हिटी काही फ्लोरला आपण बघतो आजकालच्या इथे जे होतात, ते फ्लोरला गेलं कोणी दंगामस्ती करणं, या आम्ही होऊच देत नाही. त्या प्रकारची सिक्युरिटी कंटिन्यू असते त्या फ्लोरवर. आणि पार्टीसाठी मोस्टली लोक स्वतःसाठी आणि पार्टी एन्जॉय करण्यासाठी येतात, तर लोक इथं तेच मोमेंट आणि हॅपी मोमेंट घेऊन जात आहे. जर ऋषी दादा आपण बघितलं, हजारो नाशिककरांचा तुम्ही ट्रस्ट आणि विश्वास जिंकलाय, तर तुम्ही बिझनेस क्रेडिबिलिटी, प्रोफेशनलिझम तुम्ही कसं मेंटेन करता तुमच्या ब्रँड सोबत? क्रेडिबिलिटीचा जर असं आहे, जर आपल्याकडे त्या प्रकारची सर्व्हिस दिली जाते, त्या प्रकारची हॉस्पिटॅलिटी मेंटेन ठेवली जाते, त्यामुळेच आपले नाव होत आहे आणि लोक आपल्याकडे येत आहे. यावरनं सिद्ध होत आहे की बेबीज हॉस्पिटॅलिटी जी आपली फर्म आहे, या सर्व गोष्टीचा जो स्टँडर्ड मेंटेन ठेवते आणि ते स्टँडर्ड मेंटेन ठेवल्यामुळेच ते आज आपल्याकडे येत आहे. हे एक आपल्यासाठी एक प्राऊड मोमेंट आहे. जर आपण बघितलं, आपल्या इथे बरेचसे कॉर्पोरेट इव्हेंट, बरेचसे बिग क्लायंट्स आहेत आपल्यासोबत जोडलेले, तर ते तुम्ही अजून कसे जोडून ठेवणार आहे? तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे? तुमच्या ग्रोथ साठी काय, किंवा तुम्ही नेक्स्ट तुमचं लोकेशन कुठे लॉन्च करताय? नेक्स्ट प्रोजेक्ट आपला जो विजन आहे, जो अनुरागने ठेवला होता ज्या टायमिंगला बेबीज ची न्यू ठेवली आपण, तर त्यावेळेसच आपला विजन होता की आपण मल्टिपल प्रोडक्ट जे बेबीजच्या अंडर असतील, जसं एक प्रोडक्ट आपण नाशकात सक्सेसफुली रन करतोय स्कायलाईन एक्स, त्याच प्रकारे आपण स्कायलाईन बिस्टो असू द्या किंवा स्कायलाईन लाऊंज असू द्या, इतरही प्रोडक्ट अजून आपण लॉन्च करू. त्या प्रकारचे ज्या हॉस्पिटॅलिटी इथे देतोय तेही अदर सेक्शन मध्ये आपण लॉन्च करू. या प्रकारचं विजन ठेवून ज्या प्रकारचे आपण थॉट्स घेऊन चाललो होतो आपण, त्यासोबत ज्या प्रकारचं आपलं मार्गदर्शन भेट, संदीप काका असू द्या, त्याच प्रकारची टीम बिल्ड आपण करतोय. आणि बऱ्यापैकी जे बी आपले स्टाफ असू द्या, एक्सपिरियन्स टीम आपण सोबत घेऊन जातोय. त्यामध्ये शेफ असतील, कॅप्टन्स असतील, वेटर्स असतील, हे सर्व टीम जी आहे आपण एक्सपिरियन्स त्याकरताच घेतो की जेणेकरून कस्टमर नाराज नको व्हायला. आणि या दृष्टीनेच आपण इतरही आउटलेट जे आपण इन फ्युचर आपण जे बी चालू करू, तिथेही याच प्रकारची सर्व्हिस आणि क्वालिटी देण्याचा प्रयत्न. ऋषी दादा, आज तुम्ही तुमचा एवढा महत्वाचा वेळ आपल्याला दिला. आपण पूर्ण तुमच्या रेस्टॉरंटचा, पूर्ण बारचा आपण पूर्ण व्ह्यू घेतला. जर बऱ्याचशा काही लोकांना ह्या सेक्टरमध्ये ग्रो करायचं असेल, ह्या सेक्टरमध्ये त्यांचं एक इन्स्पिरेशन बोलू शकतो तुम्ही, जर त्यांना तुमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर त्याच्यासाठी काही तुम्ही ओपनिंग्स काढताय का, किंवा तुमचे नवीन ब्रँचेस असतील, फ्रँचायझी असतील, त्याच्यामध्ये तुम्ही कसा प्ले करताय? नक्कीच आपण येणाऱ्या काळात जे विजन ठेवलेलं आहे, जे तुम्हाला मी मगाशीच बोललो की आपण एक आउटलेटवर किंवा एक प्रोडक्टवर थांबणार नाही, त्या प्रकारे बेबीज ग्रो करतोय. आणि त्यामुळेच आपण भरपूर जे पण कोणी यंगस्टर असू द्या किंवा ज्यांना पण आपल्यासोबत काम करायचंय त्यांच्याशी नक्कीच जोडून, आणि जे पण आपण मॉडेल्स तयार करू, हे ज्या प्रकारचं आपण ग्लोबल विजन घेऊन आलोय त्या स्टँडर्डच ते देखील असेल आणि त्या प्रकारचीच सर्व्हिस तिथेही दिली जाईल. तशी ट्रेनिंग्स होतील, त्या पद्धतीतला त्याचंही आर्किटेक्चर जसं इथलं आहे त्या प्रकारचं तिथलंही असेल. तिथलाही एन्व्हायरमेंट जो आपण किंवा ॲम्बियन्स म्हणा
पॉझिटिव्ह ठेवू आणि जसं आपण मोठं होतं तर आपल्यासोबत जे पण जोडले जाणार तेही नक्कीच मोठे होणार. या दृष्टीनेच आपण सर्व काम करू आणि पुढे जाऊ.